तांदूळ फेकता बरोबर येतात खाली. हे पहा, आणि सकाळीच पाहिजे या जनावरांले खायले. चिड्या, पाखरं, बकऱ्या, ढोरं. आणि सकाळी उठता बरोबर तेच आहे ना. आज माझा चेहरा असा लाल पिवळा पिवळा दिसू राहिला, कारण रात्री गेलो होतो हळदीले गावात. चेहरा अजून तसाच आहे. आणि हे पाहून घ्या, बाहेरचं वातावरण एकदम शांत आहे. बाहेरचं वातावरण उन्हाळा लागला की असं शांत राहते. ना काम ना धंदे. याची मूठ करून कायले दीप गटाला टाक. बकऱ्या खातात माय पिलं. तू तर म्हणतो काय आली. सध्या मी कामात आहो. मी बकऱ्याले पाणी पाजू राहिली सध्या. देवा डोंबडू बाई, पाणी पेवा. डोंबडू, ए डोंबडू. किती लवकर उठलं तरी साखर पाणी प्यायला वाटतात मध्ये 8च. सगळं करावं लागते घ्यायचं. रात्री कोरडा घातला होता, तोही नाही दाखवला तुम्हाला. ठेवलाय बाजीवर. आता निंबू पाणी पिऊन घेतो. पण आज स्वयंपाक करायची तर काही जास्त गरज नाही. भाजी करावं लागेल. पाहू मग भाजीचा नेमका. पहिले फक्त हल्ली घेऊन घेतो साखर पाणी. रात्री करोडा घातला आता, अजून ऊनही नाही आलं तर आईनं ठेवला भाजीवर टाकून ठेवला. बाप्पा आई, या करोड्यावर माशा बसू राहिल्या ना. नळ अजून आलीच नाही आमच्या गावात. नळा लागला की नळाचं टेन्शन चालू आहे. पाणी भरणं आमचं दात सगळं वलस करून टाकलं आहे. बस आता आज नाही झाडझूड करताय ना काही. शांतता आहे, कारण की आज आहे लग्न आमच्या गावात. म्हणजे स्वयंपाक भाजी करायचा एवढा काही लोड नाही आज. तरी सकाळच्या नाश्त्यासाठी करून ठेवतो मी. लग्न म्हटलं की टायमावर काही कोणतंच लग्न लागत नाही आता. मग त्यासाठी थोडासा नाश्ता करावा लागेल. लग्नात जायच्या पहिले तर रात्रीच्या पोळ्या आहे आणि थोडीशी चटणी घेतो करून. आता मी झिंग्याची आणि याच्यावरच उरकतो आजचा कार्यक्रम. म्हणजे असं काही लग्न कार्य असलं की जरासं बायाच्या हाताने शांतता राहायची. तेच उठलं की लागलं कामाला. आता नाश्त्यासाठी करत होती मी काही, पण पोळी आहे तर मग मी म्हटलं थोडीशी चटणीच करून घ्यावा. मस्त असे झिंगे भाजून घेतले आणि कांदा गरम करू राहिली. कांदा आणि याच्यात टाकलं थोडं 2-3 लसणाच्या पाकळ्या. आणि याच्यात टाकून घ्यायची झिंगे. मस्त भाजून घेतले ना पहिले झिंगे ताव्यावर. आणि त्यात कांदा, हिरवा सांबार. आणि त्यात कांदा जास्त चालते. कांद्यानं एक नंबर होते. मस्त तेलाचं फिरायचं हे मस्त असं फिरून घ्यायचं. सगळा पसारा आवरला आणि बकऱ्या बी सोडून दिल्या. हे काय लागलं काय माहित. आज जरा लवकरच बकऱ्या सुटल्या आणि म्या जरा ढील ढाल केला कामाधंद्याचं. मस्त असं ऊन तर पुरायला. अजून भांडे राहिले घासायचे. भांडे आणून ठेवले जिन्यावर. आणि आईची चालू आहे आमच्या लंगडू महाराजचं चारा पाणी, कारण की मला काही बरोबर नाही वाटू राहिलं. रात्री गेलो होतो हळद लावायला आणि जसं अंग असं सुन्न सुन्न पडू राहिलं. चला मग आता मी बी घेतो आंघोळ करून. सगळी बाहेरची झाडझूड करू आणि जायचं आहे मग लग्न लावायला. दाखवतोच तुम्हाला मी व्हिडिओ कंटिन्यू करा ना. सकाळपासून एवढ्या उचक्या लागू राहिल्या कालही. काय ना खाणं तुम्ही हे जास्त सुरू आहे. आम्हाला काय समजत नाही. या जेवण करायला. अजून लग्न लागायला टाइम आहे. आमच्या आईची तयारी झाली मस्त लग्न लागायला जायची. थोडासा नाश्ता करून घेतोस. लग्नला आता
2-2:30 वाजून राहिले. आत्ता नरदेव आला. म्हणजे डीजेच्या आवाजावरूनच समजते बरं नरदेव आला म्हणून. आता नरदेव आला तर लग्न कधी लागेल, लग्न लागलं तर जेवण कधी भेटेल. तर मग थोडासा नाश्ता करून घेतो आता. नाश्ता म्हणजे जेवणच होते फुल. संध्याकाळच्या पाहिजे मस्त जेवण. कपडे धुतले झाली तयारी लग्नात जायची. अशी केली आज तयारी. चल. आणि आमची आई लय वाकडची तयारी करून बसेल आहे. आणि लग्न आहे मुलीचं, तिच्यासाठी गिफ्ट. सगळ्या गावातल्या बाया राहिल्या अजून मंडपात जायच्या. आणि चाललो मग आता लग्न लावायला. जय संग जोडली. माझ्या तर उठायलाच टाइम लागू राहिला. थांबा मला जाऊ द्या पहिले पुढे. हे पहा आमचा गेट. लेट उशिरा आल्यावर. हे कोण आलं म्हणतातच. असं कर ग. कसं मला इकडे आहे. चला लग्न लागलं आता घरी. डायरेक्ट जेवण संध्याकाळी आहे बरं लग्नाचं. आता नाही. नवरीन गेल्या म्हणजे नवरीन जेव्हा जाते तेव्हा. सगळ्या बाया लग्न लावून निघल्या बाहेर मंडपाच्या. बरोबर टायमावर गेलो होतो आम्ही. गेट तर आमचा पाहिलाच तुम्ही, इंडिया गेट. बातच एंट्री मारली मंडपात. आणि ही माझी मम्मी. लई दिवसानं माझ्या मम्मीची माझी भेट झाली. वडायचं का वडायचा करोडा एवढ्या रातपासून घालून हे उरायला खाल्ला नाही. शेंगा पाहिजे. शेंगा काय शेंगा? तुरीच्या. हो बाय तुरीच्या शेंगात नव्हतं. वाना सेनाच आहे तिकडे होय पुढे. पुढे काय हे पा वानेर आले. ओ मंकी. सगळे वानेर आले आमच्या टेरेसवर. आज मी अंग टाकलं होतं. मी आली आज वर कारण की शेंगा तुरीच्या वर टाकेल. अजून राहिल्या वाव घालायच्या. आईनं वड्या तर घेतल्या जागी खाली, पण शेंगा नाही घेऊ शकत. आणि आमच्या वर पा किती पसारा आहे. पसारा आहे सगळा. आणि लग्नातलं मेकअप सगळं उतरवलं. आता आणखीन 4 वाजता 5 वाजता आणखीन मेकअप चढीन. ते थोडंसं लाईट असेल. हे लय भडक झालं होतं. आणि आता मला आताच थांबावं लागते कारण की वानेरा काय बघ कुकडून चाललं. हे ना धुंडा आहे माहिती. त्याला हात नाही. कल्ला मा एवढा मोठा. मला तर माझ्या शेंगाचीच टेन्शन पडलं होतं. म्हटलं खाल्ल्या आता सगळ्या शेंगा एवढ्या मेहनत ना आणल्या आणि खाऊन घेतल्या. आईने तर डायरेक्ट 4 हाती घेतली होती. कारण रागाच्या भरात टाकल्या का लगे. बरं चल बाई चाल होईल सगळं जेवण आपलं राहील. वाड्याने कोणीच नाही राहायला वाटते बाबा. हातानं घेणं चालू आहे जेवण. आपल्याला येते की नाही कोणी वाड्याने का आपल्याला घ्यायला लागते हातानं जेवण. मस्त असे बसलो पंक्तीत जेवण करायसाठी आम्ही. ते माझी मम्मी दुसरी आणि हे पहिली आणि हे पहिली मम्मी जिच्यासोबत मी जेवण करायला आलो. चल कर चालू कर जेवण. पाहिलं